आपल्या भूतकाळातील असे कोणते फाटके कपडे आहेत जे आपल्या भविष्याला दिशा देऊ शकतात? हा प्रश्न ऐकायला कदाचित थोडासा विचित्र वाटेल नाही का? पण आज आपण ज्या कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत तिच्या केंद्रस्थानी हाच प्रश्न आहे. आपण एका अशा भिक्खूच्या विलक्षण प्रवासात डोकावणार आहोत ज्याने आपल्याच त्यागाच्या प्रतीकांना म्हणजे आपल्या जुन्या जीर्ण झालेल्या वस्त्रांनाच आपला सर्वात मोठा आणि सर्वात कठोर गुरु बनवलं. चला तर मग या प्राचीन कथेच्या खोलीत उतरूया. ही केवळ एक गोष्ट नाहीये, तर हे आत्मनिपुणतेसाठी म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी एक शक्तिशाली आणि कालातीत असं मार्गदर्शन आहे. यातली तत्त्व 2500 वर्षांपूर्वी जितकी महत्वाची होती तितकीच ती आजच्या आपल्या धावपळीच्या अनेक गोष्टींनी विचलित झालेल्या जीवनातही लागू होतात. आपली गोष्ट सुरू होते श्रावस्तीजवळच्या जेतवन विहारात. हे तेच ठिकाण आहे जिथे बुद्धांनी त्यांची अनेक महत्वाची प्रवचनं दिली. तर त्या जागेची कल्पना करा, एक शांत पवित्र जागा जिथे शेकडो भिक्खू ध्यानात मग्न आहेत. पण या बाह्य शांततेच्या आत एका भिक्खूच्या मनात मात्र एक वेगळंच वादळ घोंगावत होतं. कल्पना करा, दुपारचं तळपणारं ऊन आहे, हवेत धूप आणि फुलांचा एक मंद सुगंध दरवळतोय आणि कुठून तरी मंत्रोच्चाराचा एक अस्पष्ट आवाज वातावरणात विरघळून जातोय. जेतवन विहारातील संपूर्ण वातावरण हे ध्यानाने आणि शांततेने भारलेलं आहे. पण याच शांततेच्या आवरणाखाली एका मनाची तीव्र अस्वस्थता लपलेली होती. त्या भिक्खूचं नाव होतं पायलटिक कित्तिस. तो वरून जरी संघाच्या नियमांचं पालन करत असला, शांत दिसत असला, तरी त्याच्या आत संशयाची आणि दुविधेची एक आग पेटली होती. ही आग होती दोन जगांमधील निवडीची. एका बाजूला भिक्खू म्हणून मिळालेलं नवीन शिस्तबद्ध जीवन आणि दुसऱ्या बाजूला त्याचं जुनं सांसारिक आणि मोकळं आयुष्य. तो या दोन आकर्षणांमध्ये अक्षरशः अडकून पडला होता. हे चित्र त्याच्या मनातला संघर्ष अगदी स्पष्टपणे दाखवतंय. एका बाजूला विहारातील सुरक्षित आणि सन्माननीय जीवन होतं. इथे जेवणाची किंवा राहण्याची काहीच चिंता नव्हती. समाजात मान होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुक्तीचा, शांतीचा एक स्पष्ट मार्ग समोर दिसत होता. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या जुन्या आयुष्याचं एक जबरदस्त आकर्षण होतं. ते स्वातंत्र्य, त्या जुन्या सवयी आणि कसल्याही आध्यात्मिक अपेक्षांशिवाय जगण्याची सोय. हा संघर्ष त्याच्यासाठी इतका मोठा होता की त्याचं मन रोज त्याला या मार्गावरून मागे खेचण्याचा प्रयत्न करत होतं. या रोजच्या आंतरिक वादळाला तोंड देण्यासाठी पायलट कित्तिसने एक अत्यंत अनोखी, एक अपारंपरिक पद्धत शोधून काढली. त्याने स्वतःसाठी एक असा आधार, एक असा शिक्षक तयार केला ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. हो, त्याचा आधार म्हणजे तेच जुने फाटके कपडे आणि ते भिक्षापात्र. जेव्हा थेर आनंद यांनी त्याला संघाची दीक्षा दिली तेव्हा त्याने ही सांसारिक ओळख मागे सोडली होती. हे कपडे आणि पात्र केवळ वस्तू नव्हत्या, ते त्याच्या भूतकाळाचं, त्याने सोडून दिलेल्या दैनीय जीवनाचं आणि त्याने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाचं प्रतीक होतं. ते त्याच्या त्यागाचे साक्षीदार होते. जेव्हा जेव्हा त्याच्या मनात सांसारिक जीवनात परत जाण्याचा विचार यायचा, जेव्हा त्याला वाटायचं की ही साधना खूपच कठीण आहे, तेव्हा तो एक विधी करायचा. तो शांतपणे उठून विहाराबाहेरच्या त्या झाडाकडे जायचा. तिथे पोहोचून आपल्या जुन्या मळकट कपड्यांकडे आणि त्या भिक्षापात्राकडे बघायचा आणि मग तो स्वतःलाच अत्यंत कठोर शब्दात खडसावायचा. तो स्वतःला निर्लज्ज म्हणायचा आणि आठवण करून द्यायचा की तो कोणत्या परिस्थितीतून बाहेर आला आहे. हा विधी म्हणजे स्वतःमध्ये हिरी म्हणजे नैतिक लाज जागृत करून स्वतःला योग्य मार्गावर आणण्याचा एक प्रभावी उपाय होता. हे त्याचे स्वतःचे शब्द होते. किती कठोर आणि किती प्रामाणिक. तो स्वतःला जाब विचारायचा, अरे निर्लज्जा, तुला हे सन्माननीय जीवन, हे धम्मवस्त्र सोडून पुन्हा त्याच फाटक्या कपड्यांत तेच भिक्षापात्र घेऊन दारोदारी फिरायचे आहे का? या प्रश्नांमध्ये इतकी ताकद होती, इतकी सच्चाई होती की त्याची डगमगलेली प्रेरणा, त्याचा विजत चाललेला उत्साह पुन्हा जागृत व्हायचा. आणि यातूनच हे स्पष्ट होतं की या सततच्या आत्मपरीक्षणातून, या अनोख्या ध्यानपद्धतीतून त्याला वस्तूंच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं. अनित्य, दुःख, अनात्म. त्याने स्वतःच्या मनाचे खेळ ओळखले आणि अखेरीस त्याने अर्हतपद प्राप्त केलं. म्हणजेच त्याने सर्व आसक्तींचा नाश करून निर्वाण अनुभवलं. त्यानंतर त्याला त्या शिक्षकाकडे, त्या फाटक्या कपड्यांकडे जाण्याची गरजच उरली नाही. त्याचा आंतरिक संघर्ष संपला होता. आता आपण या कथेच्या त्या भागाकडे वळूया जिथे बुद्धांचा प्रवेश होतो. बुद्ध आपल्या अथांग करुणेने आणि प्रज्ञेने पायलटिक कित्तिसची ही संपूर्ण प्रक्रिया शांतपणे पाहत होते. त्यांनी या अत्यंत वैयक्तिक संघर्षाला एका वैश्विक, कालातीत शिकवणीत रूपांतरित करण्याची संधी पाहिली. जेव्हा पायलटिक कित्तिसने त्या झाडाकडे जाणं अचानक थांबवलं तेव्हा इतर भिक्खूंना आश्चर्य वाटलं. काहींना वाटलं की तो आपल्या साधनेबद्दल खोटं बोलत आहे. त्यांनी बुद्धांकडे जाऊन आपली शंका व्यक्त केली.
तेव्हा बुद्धांनी आपल्या शांत आणि आश्वासक वाणीत सांगितलं, भिक्खूंनो, पाईल टिकतीस आता पुन्हा त्या झाडाकडे जाणार नाही. त्याने आपल्याच प्रयत्नांनी स्वतःला शिकवलं आहे आणि आता तो अर्हत झाला आहे. यानंतर बुद्धांनी ती प्रसिद्ध गाथा सांगितली, जी धम्मपदातील एक रत्न मानली जाते. हिरिनि सेधो पुरिसो कोची लोकस्मि विज्जती यो निद्धम अपबोधेती अस्सो भद्रो कसम्यको. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या जगात असा व्यक्ती विरळाच असतो जो स्वतःच्या नैतिक जाणीवेमुळे, स्वतःच्या आतल्या आवाजामुळे चुकीच्या कृत्यांपासून दूर राहतो. तो त्या उत्तम प्रशिक्षित घोड्यासारखा असतो ज्याला धावण्यासाठी चाबकाची गरज नसते. तो स्वतःच शिस्तबद्ध आणि सजग असतो. पायलटिकितीसने स्वतःला असंच घडवलं होतं. चला हिरी निसेधो या सुंदर पाली शब्दाचा अर्थ समजून घेऊया. हा शब्द हिरी आणि निसेधो या दोन शब्दांनी बनला आहे. निसेधो म्हणजे संयम किंवा आवर घालणे आणि हिरी म्हणजे नैतिक लाज किंवा सत्सद विवेक बुद्धी. ही काहीतरी चुकीचं केल्यावर वाटणारी नकारात्मक लाज नाहीये, तर ही एक प्रकारची आंतरिक प्रतिष्ठा आहे जी आपल्याला चुकीचं काही करण्यापासून रोखते. हाच तो आंतरिक लगाम आहे जो उत्तम माणसाला योग्य मार्गावर ठेवतो. अस्सो यथा भद्रो कसाणी विठ्ठो आतापिनो संवेगिनो भवाथ सद्धाया सीलेन च वीर्येन च समाधिना धम्मविनिश्चयेन च संपन्न विद्याचरणा पतिसीता जहिस्सथ दुःखमिदम अनपकम. या दुसऱ्या श्लोकात बुद्ध आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे एका चांगल्या घोड्याला फक्त चाबुकाचा इशारा, एक हलकासा स्पर्श पुरेसा असतो, त्याचप्रमाणे आपणही जीवनातील आव्हानांमुळे किंवा गुरूंच्या उपदेशाने आध्यात्मिकरित्या जागृत झालं पाहिजे. श्रद्धा, शील, अथक प्रयत्न, एकाग्रता आणि धम्माचं ज्ञान यांच्या मदतीने आपण या संसाररूपी अथांग दुःखातून मुक्त होऊ शकतो. यात संवेगिनो हा शब्द खूप महत्त्वाचा आणि खोल अर्थाचा आहे. याचा अर्थ केवळ घाबरणे किंवा उत्तेजित होणे असा नाही, तर आध्यात्मिकरित्या जागृत होणे आहे. जेव्हा आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्याचं, या संसाराचं खरं स्वरूप कळतं, तेव्हा जी एक तीव्र तळमळ, एक तातडीची भावना निर्माण होते, तिला संवेग म्हणतात. हीच तळमळ आपल्याला साधनेसाठी, अथक प्रयत्नांसाठी उद्युक्त करते. हाच तो चाबकाचा स्पर्श आहे. तर मग या प्राचीन आणि गहन कथेतून आपण आजच्या जीवनासाठी काय शिकू शकतो? चला या शिकवणीला पायलटिका सिद्धांत म्हणूया आणि पाहूया की आत्मशिस्तीची ही नियमावली आपल्या रोजच्या जीवनात कशी लागू करता येते. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपणही आपल्या जीवनात पायोलिटिकितीसप्रमाणे एक शिक्षक किंवा आधार तयार करू शकतो. उदाहरणार्थ, एखादा उद्योजक जेव्हा कामाच्या ओझ्याखाली दबतो, जेव्हा त्याला सगळं सोडून द्यावंसं वाटतं, तेव्हा तो आपल्या पहिल्या हाताने लिहिलेल्या बिझनेस प्लॅनकडे पाहून आपला मूळ उद्देश, तो उत्साह आठवू शकतो. व्यसनमुक्तीचा मार्गावर असलेली व्यक्ती आपल्या सर्वात वाईट दिवसांचा फोटो जवळ बाळगून स्वतःला आठवण करून देऊ शकते की पुन्हा त्या अंधारात जायचं नाही. किंवा एखादा विद्यार्थी आपल्या रिकाम्या डिप्लोमा फ्रेमकडे पाहून भविष्यातल्या यशाची कल्पना करून आजच्या कष्टांना सामोरं जाऊ शकतो. चला आता हे ज्ञान फक्त ऐकून न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणूया. ही आहे आपली सराव प्रयोगशाळा. आता वेळ आहे आपला स्वतःचा असा एक शक्तिशाली आधार शोधण्याची, जो आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि मार्गावर टिकून राहण्यास मदत करेल. हे एक छोटंसं आत्मचिंतन आहे. या 4 प्रश्नांची उत्तरं शांतपणे आपल्या मनात किंवा वहीत शोधा. पहिलं, आपलं सध्याचं सर्वात महत्त्वाचं ध्येय कोणतं आहे? दुसरं, भूतकाळातल्या कोणत्या संघर्षाने किंवा चुकीने आपल्याला सर्वात मौल्यवान धडा शिकवला? तिसरं, अशी कोणती भौतिक वस्तू आहे जी त्या संघर्षाचं आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाचं प्रतीक बनू शकते? आणि चौथं, आपण त्या वस्तूचा वापर करून स्वतःसाठी एक छोटासा 2 मिनिटांचा विधी कसा तयार करू शकतो? हाच आपला वैयक्तिक पायलटिका सिद्धांत असेल. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. एका चांगल्या घोड्याला फक्त चाबुकाच्या इशाऱ्याची गरज असते. आपल्याला आपल्या मार्गावर टिकून ठेवणारा, आपल्याला जागृत करणारा, आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयाची आठवण करून देणारा तो स्पर्शबिंदू किंवा तो आधार कोणता आहे? विचार करा, कारण तोच आपल्या आत्मशिस्तीचा सर्वात मोठा स्रोत बनू शकतो.